नेव्हूज फूड मराठी. भेटूया आपण नेक्स्ट रेसिपी सह. दिसतंय का किती छान आपली. सर्वात आधी आपण यामध्ये 2 वाटी बेसन टाकायचं आहे. यामध्ये टाकायचे आहे आपण हळदी. त्यानंतर टाकायचं आहे 1 चुटकी मीठ. चिमूटभर मीठ टाकून आणि कोमट पाणी टाकून आपण बॅटर बनवलेला आहे. बॅटर चेक करते वेळी कधीही आपण असा बॅटर चेक करायचा. असा केला तर इकडे इकडे नाही पसरला पाहिजे. असा बॅटर आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आपण हे साईडला ठेवून पुढे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 1.5 वाटी साखर टाकायची आहे. 2 वाटी बेसनसाठी 1.5 वाटी साखर टाकूया. जास्त साखर टाकू नये कारण गोड पदार्थ आपण जास्त नाही खाऊ शकत. त्यामध्ये आपण साखर डीप होईल एवढंच पाणी टाकायचं आहे. साखर बुडेल एवढं पाणी टाकून चासणी आपण छान उकळून खळखळीत उकळल्याच्या नंतर अर्धा चमचा लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे. चासणी आणखीन आपली झालेली नाही. मिडियम हीट वरती उकळत राहायचं आहे. चासणी आपली ऑलमोस्ट झालेली आहे. हे बघा. आपण ही वेलची यामध्ये टाकायची आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे. 1 चम्मच बॅटर घ्यायचं आहे. फूड कलर टाकायचा आहे. चला मैत्रिणी, कडकडीत तेल गरम झालेलं आहे. आपण झारा घ्यायचा आहे. आपला लाल पदार्थ टाकायचा आहे. बुंदी अशी पटकन खाली पडली पाहिजे. बघा दिसतंय का. त्यानंतर आपण झारा असा टॅप करायचा आहे. बुंदी आपली एवढी छान गोल गरगरीत झालेली आहे. हे बघा, गोल गरगरीत बुंदी झालेली आहे. आता आपण हे पिवळं बॅटर टाकायचं आहे. पण थोडंसं आपण टॅप करायचं. आता आपण हे काढून घ्यायचं आहे. जसं जसं आपण करू तसं पहिली थोडीशी थंड झाली की ती चासणीमध्ये डीप करायची आणि दुसरी त्यामध्ये काढायची. चला आपण आता सर्व झाल्याच्या नंतर भेटूया. चला आपण आता काय करायचं आहे हे. त्यानंतर काय करायचं असं एक मोठं ताट घेऊन झाकण लावून कमीत कमी 2 तास तर आपण ठेवायचं. मी रात्रभर ठेवलं होतं. तर आपण 2 वाटी बेसनसाठी 1.5 वाटी साखरेचा उपयोग करावा. 2 वाटी करून अशी गोल गोल बुंदी होणार नाही. बघा हे असे कसे छान लाडू झालेले आहेत. आकार एवढाच ठेवायचा आहे. आकार यापेक्षा मोठा करू नये कारण लाडू आपण एकच खाऊ शकतो. चला मंडळी, 2 वाटी बेसन मध्ये आपण एवढे सगळे लाडू बनवलेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट रेसिपी सह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं हे